मित्रांनो, कामावरून सुट्टी झाली, निघालो घरी. आता या पावसामुळं बघा कसा हिरवागार नजारा झाला आहे रोडचा. घरी पोचल्याने आपल्याला गुरांचा उद्योग असतो. आपल्याकडे 10-12 जनावरं आहेत, त्यामुळे त्यांचं वैरण आणायची, शेणं काढायची आणि त्यांना पाणी बिणी पाजलं. घरी गेल्यानं उद्योग चालू असतो. त्यामुळं काही विषय नाही. हे आपलं फादर शेळ्या घेऊन जातं, सकाळचं 10 वाजता जातं, संध्याकाळी 5 वाजता आम्ही कामावून येतो येतं माघारी. आपल्याकडे एक 20 शेळ्या आहे, ती एका शेळीपासून झालेली आहेत. क्वालिटी बघू शकता कसं मस्त शेळ्या झाली ती. बघा कशी क्वालिटी. फादर आपलं जातं जेवण बिवण घेऊन डोंगरात, जेवण 5 वाजता चारतं, मग 5 वाजता येतं. आपल्याकडे क्वांटिटी बी चांगली आहे आणि शेळ्या बी चांगले जातं म्हणते. त्यांना आपल्या रतीब ठेवायला लागतो. दररोज थोडा थोडा तर रतीब सोयाबीन ठेवतो आपण, एक मोठमोठ प्रत्येकाला असं टपातनी टाकायचं आणि प्रत्येकांना ठेवायचं. काय होतं, रतीबाने चांगलं तब्येत राहते. सकाळ संध्याकाळ रतीब असतो आपला, त्यामुळे त्यांची बी तब्येत चांगली राहते. रतीबाशिवाय काय आहे, जनावर रतीबाशिवाय नाही, रतीब दिल्याशिवाय ते चांगले होतच नाहीत. असं टपातनी प्रत्येकाला मांडायचं, प्रत्येकाला आपलं खात्यात चांगले खात्यात, त्यामुळे तब्येत चांगली राहते. पाणी बिणी पिते ती. बा प्रत्येकाला आपण ठेवतो. हिचा लई लाड असतो, हिला हाताने चारल्याशिवाय असं खात नाही, त्यामुळे तिला हाताने चारायला लागतं. एक सर्वात जुनी शेळी आहे आपल्याकडे. आणि ह्यांच्यासाठी आपलं उन्हाळ्यात घास लागतो, साठी ही आपण लागवड केली घासाची. एक नंबर घास येतो. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल